संध्याकाळची वेळ होती. नुकतंच ऑफिस सुटलं होतं आणि मी कार घेऊन घराकडे चाललो होतो. इतक्यात माझा फोन वाजला. मी फोन उचलला आणि बोलू लागलो, "हां मॅडम, बोला ना." तिकडून मला आवाज आला, "अरे समीर, कुठे आहेस?" मी म्हणलं, "मॅडम, तुमच्याच घराकडे यायला लागलो आहे. तुम्ही कुठे आहात?" "अरे मी तुझी वाट पाहत बसले आहे. ये लवकर घरी." माझं नाव समीर आहे. मी मॅडम यांच्याकडे काम करतो. त्यांची कंपनी आहे मोठी. तिथे मॅनेजरचं काम करतो व त्यांना घरी न्यायचं आणायचं हे घरातील सर्व कामे मलाच करावी लागत असत. आमच्या मॅडम यांचं नाव विद्या. मॅडमचा स्वभाव हा खूप गोड होता. त्या उच्च शिक्षित असल्यामुळे राहणीमानही खूप सुंदर व अतिदेखणं होतं. त्यांच्या देखणेपणाची जेवढी आपण स्तुती करावी एवढी कमीच होती. रंग अगदी गोरा पान होता. त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागात दडलेलं ते अतृप्त करणारं सौंदर्य, त्यांचं उठून दिसणारं व्यक्तिमत्व हे समोरील माणसाला वेडं करून सोडणारं होतं. त्यांच्या शरीराबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच. मॅडमचं वय जरी 32 असलं तरीसुद्धा त्या 20-22 वर्षाच्या मुलीला लाजवेल असं भरगच्च शरीर त्यांनी भरून ठेवलं होतं. ते दररोज जिमला जात असत. त्यावेळेस त्यांनी घातलेले नाईट पॅन्ट व टी-शर्ट या दोन्ही कॉम्बिनेशनमुळे मला आणखी त्यांच्यातला इंटरेस्ट वाढू लागला होता. कारण त्या एवढ्या मादक दिसत होत्या की त्यांना धरून बसावं असं वाटत होतं. त्यांना मी जिमला सोडत असताना माझ्या अंतर्भावना मला पूर्णपणे दाबून ठेवावं लागत असत. माझा पुरुषार्थ मलाच शांत करावा लागत होता. संध्याकाळची वेळ असल्यामुळे मी पटकन मॅडमच्या बंगल्यावरती गेलो. तो बघतोय काय, मी पूर्णपणे चकित होऊन बसलो. मॅडमला कुठेतरी पार्टीला जायचं होतं असं मला जाताक्षणी जाणवलं. आज मॅडम या सौंदर्याने पूर्ण बिलगून गेल्या होत्या. त्यांनी आज गुलाबी रंगाची फिक्कट अशी जाळीदार साडी नेसली होती. त्या जाळीदार साडीतून त्यांचे समोरील उंच असे मोठे डोळे उठून दिसत होते. माझी नजर त्याच्यावर पडली आणि मला थोडंसं मनातून अंतर्मन जाग्या झाल्यासारखं वाटलं. आज मॅडम इतक्या सुंदर दिसत होत्या की मॅडम यांना मिठी मारावी असं मला वाटत होतं. त्यांनी गळ्यामध्ये मोकळे सोडलेले केस, त्यांनी त्यांच्या ओठांवर लावलेली लिपस्टिक ही त्यांच्याकडे जास्त उठून दिसत होती. मी स्वतःला कंट्रोल करत मॅडम यांना विचारलं, "हां मॅडम, बोला ना, काय म्हणत होता?" "अरे काही नाही समीर, आज आपल्याला एका पार्टीला जायचं आहे, तर तुला माझ्यासोबत यावं लागेल. सरांना काही वेळ नाही. सर कधी माझ्यासोबत बाहेर येत नाहीत. आज तुलाच माझ्यासोबत यावं लागेल." मी म्हणलं, "हो मॅडम, चालेल." त्या म्हणाल्या, "जेवण वगैरे आपण दोघे तिकडेच करणार आहे आणि घरी फोन करून सांग की मलाही यायला वेळ लागेल, कारण रिसेप्शन असल्यामुळे तिथे कार्यक्रम वगैरे आहे. मग आपण दोघं थोडं रात्री उशिरा येऊ." मीही सरांना तसं सांगितलं आहे. मग आम्ही दोघं गाडीत बसलो व कार्यक्रमा ठिकाणी निघालो. माझी परिस्थिती जेमतेम होती. मी सरांकडे मॅनेजर म्हणून असल्यामुळे सरांची कंपनीतली कामे, ट्रान्सपोर्टची कामे सर्व मलाच करावी लागत होती. सरांकडे मी 6 ते 7 वर्षे कामाला होतो. त्यामुळे त्यांच्या घरी त्यांचा घरच्या असल्यासारखं वागत होतो. सरांना अजून कोणतं अपत्य नव्हतं. त्यामुळे मॅडम यांची जवानी अजूनही खूप फुलून दिसत होती. सरांचाही स्वभाव खूप गोड होता. मला त्यांनी कामगार म्हणून आतापर्यंत कधीही वागणूक दिली नाही व मॅडम यांनीही मला आतापर्यंत चांगलीच वागणूक देत चालल्या घरच्यासारखी. मग त्यांची घरातील कामे असो, बँकेतील असो वा कंपनीबद्दलची कोणतीही असो. कधी सर मॅडम कंपनी माझ्या विश्वासावर ठेवून बाहेरगावी जात असत. आल्यानंतर सर्व हिशोब हे मला सर्व त्यांना द्यावा लागत होता.
सरांच्या कामाच्या व्यापामुळे सरांचं मॅडमकडे खूप दुर्लक्ष होत होतं. हे मॅडम यांच्यात मला दिसून येत होतं. पण मॅडम या उच्चभ्रू घरातल्या असल्यामुळे त्या स्वतःचं मन मारून आयुष्य जगत होत्या. कधी कधी मॅडम मला त्यांच्या आणि सरांबद्दलच्या गोष्टी सांगत असत, तर मला त्यांच्यातून असं जाणवत होतं की सरांचं कामाच्या व्यापामुळे मॅडमकडे थोडंही लक्ष लागत नव्हतं. सरांचा डब्बासुद्धा मला कंपनीत नेऊन द्यावा लागत असत. कधी कधी महिन्यातून 2-3 वेळा सर कंपनीतच राहत असत, कारण कंपनीतलं सर्व सरांनाच मॅनेज करावं लागत होतं. त्यामुळे सरांचं मॅडमकडे पूर्ण दुर्लक्ष आता होत चाललं होतं. सरांचे आई वडील गावाला असल्यामुळे त्यांना कधी नेणे आणणे ही सर्व कामे मलाच करावं लागत होती. सरांचाही माझ्यावर परिपूर्ण विश्वास होता, त्यामुळे ही सर्व कामे सर मला सांगत होते. आम्ही जात असताना वाटेमध्ये मॅडम यांनी गाडी थांबवायला सांगितली व मला म्हणाल्या, समीर चल माझ्यासोबत. मला वाटलं रिसेप्शन असल्यामुळे काहीतरी भेटवस्तू घ्यायची असेल. रिसेप्शनसाठी काहीतरी भेटवस्तू घ्यायची असेल म्हणून मी ही गाडी बाजूला घेतली व एका मोठ्या दुकानासमोर थांबलो. तोच मॅडमने मला कपड्याच्या दुकानाकडे चल म्हणून बोलल्या व आम्ही दोघंजणं मोठ्या कपड्याच्या दुकानामध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर मॅडम तेथील कामगारांना म्हणाल्या, समीरच्या साईजमध्ये एक चांगला ड्रेस दाखवा. मी मॅडम यांना बोललो, मॅडम अहो कशाला? अरे समीर असू दे रे, आज कार्यक्रमाला जायचं आहे. तुला पण नको का चांगला ड्रेस? मग मी आज एवढी छान सजले आहे, मग तुला पण असा म्हणा. सगळे पाहुणे वगैरे येणार, तिथे गेस्ट असणार, मग नको का तुला पण एक छान असा ड्रेस? मी मॅडमना नको म्हणलं असताही मॅडम यांनी मला एक छान असा ड्रेस घेतला. मी तो ड्रेस तिथेच चेंज केला व आम्ही पुन्हा एकदा गाडीमध्ये येऊन बसलो. तिथून आमचा प्रवास सुरू झाला. मी मॅडम यांना म्हटलं, मॅडम तुम्ही तर ना खूपच खर्च करता माझ्यावरती. मॅडम बोलल्या, असू दे रे समीर, अरे तू आहेस म्हणून आमचंच पूर्ण चालत आहे. तू नसतं तर आमचं किती बिघडून राहतं सांग बरे. त्यात तुझा स्वभावही खूप गोड आहे, मलाही खूप आवडतो तुझा स्वभाव. या गोष्टीने माझ्या अंगात रोमांच निर्माण झाला. थोडंसं मी लाजल्यागत बोललो, मॅडम तुमचाही स्वभाव खूप गोड आहे, तुमचा स्वभाव मला खूप आवडतो. तुम्ही मग सरांसोबत का नाही जात बरे? मी मॅडमला मुद्दामच विचारले. तर मॅडम मला म्हणाल्या, अरे सरांना का आवडत नाही माझ्यासोबत कोणच ठाऊक. मी म्हणालो, मॅडम मी जर तुमच्या सरांच्या जागी असतो तर मी तुम्हाला खूप खूप लांब फिरायला घेऊन गेलो असतो, कारण तुमचं व्यक्तिमत्व एवढं गोड आहे, तुमचा स्वभाव एवढा सुंदर आहे की तुम्हाला खूप लांब लांब फिरायला घेऊन जावं असं वाटत असतं. बघ ना, मलाही तसंच वाटतं की माझ्याही सोबत असावं, सरांनी फिरायला न्यावं मलाही. पण सर कामामुळे लक्षच घालत नाहीत माझ्याकडे. सांग बरे मग तूच काय करायचं ते. असं म्हणत असता आम्ही रिसेप्शनच्या जागी पोचलो. मॅडम म्हणाल्या, तू गाडी पार्किंग करून आतमध्ये ये, मी तुझी वाट बघत बसेन. मी गाडी पार्किंग केली तोपर्यंत मॅडम आत गेल्या होत्या. ते तिथल्या पाहुण्यांना भेटीगाठी झाल्या व नंतर मॅडम यांनी मला बोलवून म्हणाल्या, चल आपण आता जेवण करून घेऊया. मग आम्ही दोघांनी जेवण वाढून आणले. स्वयंपाकही खूप छान झाला होता. मी मॅडम यांचे कौतुक करत म्हणालो, मॅडम छान झाला आहे ना आजचा कार्यक्रम? त्या हो म्हणाल्या. नंतर पावसाचे वातावरण झाले होते. मग मॅडम यांना म्हणलं, मॅडम जायचं मग आता? मॅडम मला म्हणाल्या, हो समीर तू गाडी काढ, तोपर्यंत मी पाहुण्यांना भेटून येते. असं म्हणत मी पार्किंगमधून गाडी बाहेर काढली व पाहुण्यांना भेटून मॅडम येऊन गाडीत बसल्या. आम्ही चाललो असता पावसाची सुरुवात झाली होती आणि पाऊस खूप जोराचा सुरू झाला होता. मॅडमही म्हणाल्या, आपण जायला वेळ लागेल ना रे? मी म्हणालो, हो मॅडम वेळ लागेल. असं म्हणत आमचा प्रवास सुरू झाला. तोच पावसाचा जोर आणखी वाढला होता. ट्रॅफिकही खूप होतं.
आणि पुढे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. थोडा वेळ झालं पूर्ण रांगा थांबल्या होत्या. मी पाऊस बाहेर असल्यामुळे गाडीत बसूनच होतो. तितक्यात कुणीतरी सांगितलं, पुढचा पूल पडला आहे, त्यामुळे आजच्या वाहना इथून पुढे जाणार नाहीत आणि आम्हाला तर पूल ओलांडून पुढे जायचं होतं. मी मॅडम यांना विचारलं, मॅडम आता कसं करायचं मग? आपल्याला तर तिकडे जाता येणार नाही, पूल पूर्ण बंद आहे आणि पाठीमागून जायचं म्हणल्यावर आपल्याला दुसऱ्या गावाकडे जायला उद्या सकाळच होईल. मग मॅडम म्हणाल्या, ठीक आहे, असू दे, आपण आज काहीतरी नियोजन करू. म्हणून त्यांनी सरांना फोन केला व सांगितलं, इकडे पूल पडला आहे, त्यामुळे आज आम्ही येणार नाही, त्यामुळे तुम्ही आवरून झोपा. मग मी आश्चर्यचकित होऊन मॅडम यांना बोललो, मॅडम मग आपण आज गाडीमध्येच झोपायचं? मॅडम म्हणाल्या, अरे वेड आहेस का तू, गाडीमध्ये झोपा येतं का? चल एका बाजूला गाडी घे, एक आपण चांगलं हॉटेल बघून तिथे राहूया. असं म्हणत मी गाडी वळवली व एका हॉटेलच्या शोधात आम्ही एका छान अशा हॉटेलपर्यंत जाऊन पोचलो. तिथे गेल्यानंतर आम्ही एक रूम बुक केली व आत रूममध्ये गेलो. आज पहिल्यांदाच मी मॅडमसोबत रात्रीचं राहणार होतो. माझ्या मनातही धडधड वाढली होती. मला असं वाटत होतं की आज माझं हृदय पूर्ण फाडून बाहेर येत आहे की काय. मग मॅडम यांनी सोबत काहीच कपडे आणले नव्हते व मी पण काही सोबत कपडे आणले नव्हते. मग मॅडम म्हणाल्या, आता कसं करायचं? मग मॅडम म्हणाल्या, एक काम कर, इथे शेजारी कापडाचं दुकान आहे, त्यामध्ये तू जाऊन ये आणि आपल्या दोघांना नाईटसाठी कपडे घेऊन ये. मी पटकन खाली गेलो व दोघांसाठी एक नाईट पॅन्ट व टी शर्ट असे दोघांना एक जोड तिथे घेऊन आलो. रूममध्ये आल्यानंतर मॅडम यांनी कपडे चेंज केले. आज मॅडम खूपच सुंदर आणि आकर्षित दिसत होत्या. मी त्यांचे मन भरून कौतुक केलं. मॅडम यांनी माझे आभार मानले. वेळ आली आता झोपण्याची. मॅडम यांना म्हणलं, मॅडम तुम्ही वरती झोपा, मी सोफ्यावरती झोपतो. मॅडम म्हणाल्या, अरे नको, बेड आहे खूप मोठा, तो एका बाजूला झोप, मी एका बाजूला झोपते. मॅडम यांना म्हणलं, आवडेल तुम्हाला? असू दे मॅडम म्हटल्या, काही नाही होत त्याला. असं म्हणत आम्ही दोघांनी बेडवर झोपलो असता थोड्या गप्पा रंगू लागल्या. हळूहळू मॅडमच्या अंगातून सुगंध दरवत होता. तो मला हळूहळूसा वाटू लागला होता. मॅडम यांना म्हणाला, मॅडम थोडी थंडी वाजते, मी थोडं तुम्हाला चिटकून झोपू का? मॅडम म्हणाल्या, हो झोप ना. मी अलगदपणे त्यांच्या अंगावरती हात टाकला. मॅडम यांनाही खूप आवडलं. मग त्यांनीही माझ्या अंगावरती हात टाकला. असं करत करत आमची एकमेकांची मनं कधी एकमेकात गुंतली ते आमच्या लक्षात आलंच नाही. तसंच हळूहळू आमचा एकमेकावर प्रेमाचा वर्षाव सुरू झाला. मॅडम मला प्रेमाने म्हणू लागल्या, समीर आजची रात्र तुझी आहे. जे सरांना आजपर्यंत नाही जमलं ते तू आज करून घेऊ शकतो. आज मला तुझ्याकडून पूर्णपणे शांत व्हायचं आहे. मलाही सर्व नात्यांचा आज विसर पडला होता. मॅडम म्हणत होत्या, आज तू आणि मी, सर आणि तू मी आहे असं समजायचं आणि आज तू तुझा आनंद पूर्ण मला देऊन टाकायचा. असं म्हणत म्हणत आम्ही एकमेकांच्या अंगाला अंग चिटकवत दोघंही मोकळं झालो. एकमेकाचे पूर्ण अंग एकमेकाला पोचले होते. मॅडमच्याही तोंडातून एक चांगल्या प्रकारचा सुस्कारा निर्माण होत होता. त्यांचे वरील गोळे माझ्या छातीला बिलगले होते. माझ्याही अंगातून एक रोमॅन्टिक वातावरण व भावना बाहेर निघत होत्या. हळूहळू आमचे एकमेकांचं प्रेम एकमेकात आणि अंतर्मन एकमेकात घुसून कधी आम्ही एकरूप झालो हे आम्हालाही समजलं नाही. मॅडम यांच्या तोंडातून उसासा निघत निघत माझ्याही तोंडातून उसासे निघत होते. हळूहळू आम्ही स्वर्गसुखात जाऊन पोचलो होतो. आज मॅडम यांना प्रथमच खूप चांगलं जाणवत होतं हे मला त्यांच्या वागण्यावरून वाटत होतं. मॅडमही माझं मधून खूप कौतुक करत होत्या. असं करत करत आम्ही शेवटचा श्वास जोराचा सोडून दिला. तोच मॅडम यांनी माझ्या पाठीवरती थाप मारत म्हणाल्या, बास, तूच आहे खरा जीवनाचा
आनंद देणारा, असं म्हणत मॅडम यांनी माझे कौतुक केले व पुन्हा त्या रात्री मॅडम यांनी मला अजून 2 वेळा त्या गोष्टीसाठी उत्तेजित करून स्वतः व मला आयुष्याचा परिपूर्ण आनंद देऊन टाकला. अशा पद्धतीने त्या दिवसापासून माझे आयुष्य पलटून गेले व त्या दिवसापासून मी मॅडम यांच्या कंपनीचा 5% मला पार्टनर करून इथून पुढे मॅडम यांनी मला त्यांचा पार्टनर केला. तर मित्रांनो, कशी वाटली कथा? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पाठवा.